20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली। अमरावती जिल्ह्यातील 8ही मतदारसंघात मतदान प्रक्रिया निर्विघ्न पार पडली आहे। 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होते आहे। अमरावती व बडनेरा मतदारसंघातील मतमोजणी लोकशाही भवन येथे केली जाणार आहे। लोकशाही भवन येथे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे। येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। 14 टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे। पैकी 5 टेबलवर पोस्टल मतमोजणी कर्मचारी करतील। BSFचा तसंच SRPF फोर्स शिवाय शहर पोलीस येथे बंदोबस्तावर आहेत। 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। आता वाट आहेत मतमोजणीला। 23 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात होत आहे। आपण थेट दाखल झालोय अमरावती विधानसभा मतदारसंघातील ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्याच लोकशाही भवन येथे। लोकशाही भवन या ठिकाणापासूनच सकाळी 8 वाजतापासून 23 नोव्हेंबरला मतमोजणीला सुरुवात होणार आहे। साधारणतः सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी सुरुवात होणार असून 14 टेबलवर मतमोजणी सुरू होणार आहे। अमरावती विधानसभेची मतमोजणी याच लोकशाही भवन मध्ये होणार आहे। तर अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाकडे आपण लक्ष दिलं तर धामणगाव रेल्वे मतदारसंघातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदूर रेल्वे या ठिकाणी सुद्धा मतमोजणी होणार आहे। तर बडनेरा विधानसभाकरिता लोकशाही भवन म्हणजे याच ठिकाणी बडनेरा सुद्धा विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अमरावती विधानसभेची मतमोजणी याच लोकशाही भवन येथे होणार आहे। तर तिवसा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नवीन तहसील कार्यालय इमारतीमध्येच मतमोजणी सुरुवात होणार आहे। तर दर्यापूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर येथे होणार आहे। मेळघाट या विधानसभेची मतमोजणी नवीन प्रशासकीय इमारत धारणी येथे होणार आहे। अचलपूर येथील मतमोजणी सुद्धा त्याच परतवाडा ठिकाणी होणार आहे। तर मोर्शी विधानसभा मतदारसंघातील शासकीय धान्य गोदाम मोर्शी या ठिकाणी होणार आहे। 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता संपूर्ण महसूल प्रशासन आणि जिल्हा प्रशासन याकरिता सज्ज झालेले आहेत। पोलीस प्रशासनाने संपूर्ण मतमोजणी केंद्रावर आपला ताबा मिळवलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील 160 उमेदवारांचे भाग्य आता EVM मतपेटीमध्ये सीलबंद करण्यात आलेले आहेत। 23 नोव्हेंबरला याच EVM मशीन मतपेटी उघडण्यात येणार आहेत आणि 14 टेबल संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 14 टेबलवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 5 ते 6 टेबलवर पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आता या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील कोणाचं भाग्य उघडणार की कोणाला पुन्हा या ठिकाणी कलाटणी मिळणार हे सुद्धा आता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर करणार आहेत। दुपारला साधारणतः काही विधानसभा मतदारसंघातील निकाल घोषित होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहेत आणि अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा यासोबतच SRPF पथक सुद्धा लोकशाही भवन ज्या ठिकाणी बडनेरा आणि अमरावती विधानसभा मतदारसंघातील मोजणी होणार आहे त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। 100 मीटर पर्यंत पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि याच लोकशाही भवन जे विद्यापीठ मार्गावर आहे त्याच लोकशाही भवनच्या परिसरात पोलिसांनी वेळा घातलेला आहे। सुरक्षितता अतिशय काळजी घेतल्या जात आहेत। बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि कोणालाही तपासणी केल्याशिवाय ओळखपत्र तपासणी केल्याशिवाय आतमध्ये परवानगी दिल्या जात नाही हे विशेष जिल्हाधिकारी सौरभ कटियार असेल यासोबतच पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वात संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज आहेत। कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आणि 2 दिवस राहिलेला आहेत म्हणजेच 23 नोव्हेंबरला मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 23 नोव्हेंबरला पुनश्च या अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचं भाग्य उजळणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। कॅमेरामन रोहित खडे सोबत मी हरीश शृंगारे, पात्र सिटी न्यूज, अमरावती।